आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आम्ही नव्या पिढीचे शिवसैनिक आहोत। सत्ताधारी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील, चुकीचे आरोप करत असतील तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊन बंदोबस्त करू, एवढेच नव्हे तर आरेला कार्य करावेच लागेल, असा इशारा मनपामधील विरोधी पक्षनेते शिंदे सेनेचे सदस्य कमलेश खरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला। दिनांक 6 एप्रिल रोजी जालना महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली। या सर्वसाधारण सभेमध्ये 2 गटामध्ये खटका उडाला। एक होता शिंदे सेनेचा गट आणि दुसरा होता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा गट। या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली होती आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या। त्यावरून आज ह्या पत्रकार परिषदेत हा खुलासा करण्यात आला आहे। जो 6 तारीख के दिन जो महात्मा फुले मार्केट का विषय चल रहा था, महात्मा फुले मार्केट के विषय पे कुछ हमारे ओर से सदस्य, सम्मान्य सदस्य बात कर रहे थे, कुछ उनके सदस्य बात कर रहे थे। ये बात करने में बीच में सम्मान्य सदस्य ने उनके वो प्रश्न पूछने के लिए सम्मान्य सदस्य अर्जुन जी गेही को उठाया कि ये व्यापारी वर्ग से है, इनकी बात सुनो बोली। तो वो अपनी बात रख रहे थे, तो उन्होंने बातों बातों में जो कहा कि शिवसेना इस प्रस्ताव के विरोध में है, जो कि एकदम गलत बात उन्होंने कही। तो मैं उनको बीच में टोका कि आप गलत बात कर रहे हैं, शिवसेना इसके खिलाफ नहीं है, व्यापारियों के खिलाफ नहीं है। शिवसेना ने, हमारे नेता अर्जुन जी खुदकर साहब ने इसकी पहल की। इसके लिए आपके जो शिष्टमंडल मुंबई में लेके गए, उसमें शिष्टमंडल आप भी थे, तो उन्होंने तुरंत अपने शब्दों को दुरुस्त किया और आदरणीय अर्जुन जी खुदकर साहब ने ही एकनाथ जी शिंदे साहब के बाद में बैठक लगाई, ऐसा उन्होंने किया। तो बोला ये विषय तो वहीं खत्म हो गया। वाद विवाद होने का जो कारण गलत बताया जा रहा है, वो कारण अरे जोरे की जो भाषा सम्मान्य सदस्य ने की, ये नीचे बैठ वो जो मनमानी करता है महानगर पालिका में, तो मनमानी के जवाब में उनको जवाब देना पड़ा, उनके आर्य को हमको कार्य करना पड़ा। तो ये विवाद जो है, ये छोटा सा विवाद था। और जैसे कि सम्मान्य सदस्य, मैं आपके माध्यम से जालना शहर की जनता को बताना चाहता हूँ कि जो सम्मान्य सदस्य है वो प्रस्तावित राजकीय परिवार से है। मैं कोई प्रस्तावित राजकीय परिवार से नहीं हूँ, इसलिए मुझे मेरी आवाज़ को दबाया जा रहा था, मुझे चुप कराने की कोशिश की जा रही थी। मैं आप सभी को बता दूं कि उसका जो सभागृह में व्यवहार है, वो बहुत ही खराब व्यवहार है उनका है। महापौर जी को भी बीच में ही टोक देता है, स्टैंडिंग सभापति को टोक देता है, सम्मान ने उनके सीनियर लीडर को बोलने नहीं देता। और जो बात उन्होंने कही कि मेरे पास ही लोग ज़्यादा जमा हो रहे थे, तो मैं उसके ऊपर भी आपको कहना चाहता हूँ कि जो लोग सीनियर सभागृह के सीनियर जो सदस्य है, जैसे हमारे भास्कर आबा दानवे हैं, उप महापौर राजीव जी राउत है, अशोक जी पांगरकर है, ये सभी सम्मान्य सदस्य ने मुझे रिक्वेस्ट की और मैं उनकी रिक्वेस्ट को मान कर बैठ गया। और उनको पता था कि अगर वहाँ उसके पास में अगर रिक्वेस्ट करने जाएंगे तो वो अपमान ही करने वाला है, कि तो उसको अपमान किसी को कुछ करना आता नहीं है। ये महानगर पालिका किसी की प्राइवेट प्रॉपर्टी नहीं है। और यहाँ पर जो जैसा जवाब देगा, जैसा प्रश्न विचारेगा, तो हम शिवसेना के, हम नई पीढ़ी के शिवसैनिक है, हम उनको जवाब सक्षम तरीके से देना चाहते हैं, शिवसेना स्टाईल में देना जानते हैं। तुम्ही जो आरोप केला सुरुवातीला, तर तुम्ही नाव का नाही घेतलं? कोण आहे तो नगरसेवक, तो जो ज्येष्ठांचा पण अपमान करतो आणि तुमचं सगळ्यांचं नाव का नाही? नाही, तुम्ही नाव सर्वांना सांगा ना, नाव कोण? प्रेस तुम्ही घेता, तुम्ही घाबरताय का? सन्मान्य सदस्य अक्षय गोरंट्याल उसका नाम है। वो डरता नहीं, मैं शिवसेना स्टाईल में उसको उसी दिन जवाब दिया हो और उसके खुलासे के लिए मैं यहाँ पर बैठा हूँ। आपके सामने जो खुलासा किया है, मेरे आपसे ये रिक्वेस्ट है, पूरी जालना शहर की जनता के सामने खुलासा जाना चाहिए। लोकशाही पद्धती हम विरोध करेंगे, साहेबांना भेटणार आहे, कारण की राज्यात सत्ता असताना CM आणि DCM हे निर्णय घेतात, त्यांच्यासोबत जालन्याच्या विकासासाठी आम्ही भांडणार आणि त्यांना आम्ही दाखवणार आहे की असं होत आहे खाली, तुम्ही आमचा विचार करावा आणि त्यांना लक्षात घेऊन, कारण की ही जी गोष्ट झालेली आहे महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, खरं तर हे अगोदर हे
काही झाल्यावर सर्वात अगोदर बनायला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या लोकांचं नुकसान होत आहे, गोरगरिबांचं आणि मनपाचंही नुकसान होतं याचं. तुम्ही जाऊन भांडून सीएम साहेबाला, डेप्टी सीएम साहेबाला जाऊन भेटणार आहेत, तर तुमचे नेते सक्षम नाही आहेत का मग त्यांना आता आमचे नेते सक्षम आहेत, पण आमचंही काम कर्तव्य आहे ना, नगरसेवक म्हणून सदस्य म्हणून आमचं कर्तव्य आहे त्यांचं निदर्शन आणून तुमच्या देणे. नेत्याकडे ह्या अडचणी मांडल्या नाहीत का तुम्ही तुमच्या नेत्याकडे? नाही, आता सध्या आम्ही त्यांना दाखवा लागले की बा असं असं झालेलं आहे साहेब, ते बघा लागले. आता त्यांनी म्हटलं करू आपण विचार, काय अडचण नाही, काय होतं पुढं काय करायचं. आणि खरं तर त्या काळातही महात्मा ज्योतिबा मार्केटच्या टेंडर झालेला आहे, लोकांना माहीत नसेल, ते शिवसेनेनेच केलेलं आहे. आदरणीय खोतकर साहेब आणि आंबेडकर साहेब तत्कालीन नगराध्यक्ष होते, त्यांनी G+2 असं बिल्डिंगच्या मतलब ऑडिट त्याचं केलं. त्यांनी म्हटलं प्रश्न सांगितलं की ते कोणी पाळलं, तर त्यांना सांगू इच्छितो की सार्वजनिक बांधकाम विभाग जे PWD आहे त्यांनी आपल्याला पत्र देतं पाळायला म्हणून. जे लोक तुम्हाला पालिकेत, महानगरपालिकेत काम करू देत नाही, त्यांच्या बंदोबस्ताची काही तयारी केली का तुम्ही? 100% कशी असणार आहे आम्ही ती? शिवसैनिक आहे, लोकांसाठी आम्हाला जे काही करायचं जालन्याच्या विकासासाठी ते करायला आम्ही तयार आहोत. काय करणार आहेत बंदोबस्त? जे काही लोकशाहीच्या पद्धतीने मार्गाने मग आम्हाला आंदोलन करायचं असेल, काय करायचं असेल ते करायला आम्ही तयार आहोत. शिवसेना स्टाईलने उत्तर देणार शिवसेना लोकशाही पद्धतीने शिवसेना शिवसैनिक घाबरणार तर आहेत ते. कोण घाबरलं? त्यांचा वारसा तेच आहे. कोण घाबरलं? शिवसैनिक घाबरणार नाही. घाबरणार? मला वाटलं कोणी घाबरलं महानगरपालिकेत तुम्हाला. नाही, शिवसैनिक आम्हाला प्रशासनात घाबरणारच आता. प्रशासन कैचीमध्ये अडकलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पाण्याचा प्रश्न उचलला त्यावेळेस उपमहापौर म्हणाले की तुमच्या साहेबांना विचारा. तर तुमच्या साहेबांनी काही कामं अडवलेत का महानगरपालिकेचे? बघा, सर्वांना माहिती आहे, जेव्हा जालना शहरात पाणी टंचाई होती, तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेडकर आणि सन्माननीय आमदार अजय खोतकर साहेब यांनी 2 दिवसाआड लोकांना पाणी पाजलं. 2 दिवस 3 दिवसाआड जेव्हा जायकवाडी योजनाही नव्हती, त्या काळात पाण्याची एवढी टंचाई भासत असताना त्यावेळेचे आमदार आणि आपले नगराध्यक्ष भास्कर आंबेडकर साहेब यांनी एक योजना आणली जायकवाडीला. त्या मार्फत त्या लोकांना दररोज पाणी मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते कशाला लोकांचे कामावरून त्यांना उत्तर देता येत नव्हतं महापौरांना, म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं की त्यांना हेच नाही माहीत सभागृहाला, नगरपालिकेला आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, मनपाला जबाब देण्याचा अधिकार कोणाला आहे. साहेबाला विचारून काय, आमचे साहेब तिथं काय मनपामध्ये महापौर आहेत का? जबाब त्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही का त्यांना उत्तर दिलं नाही? मग आम्ही उत्तर दिलं ना त्यांना, सांगितलं आम्ही की मॅडम हे तुमचं काम आहे पाणी देण्याचा, लोकांना एवढं लोकांमध्ये निवडून आलेलं ना, लोकांनी आमचा विश्वास दाखवला म्हणून आम्ही तुम्हाला जबाब विचारायला लागलो. तुमचं काम आहे आम्हाला उत्तर द्यायचं.